शहर म्हटलं का प्रत्येकालाच आकर्षण असतं आणि असंच आकर्षण त्या शहराकडे का निर्माण होते तर तिथं उद्योग असतात आणि उद्योगामुळे जास्तीत जास्त औद्योगिकरण होते। मग हे जास्तीत जास्त निर्माण झालेलं औद्योगिकरण मग त्याच्या वैशिष्ट्य काय, मग हे कशामुळे निर्माण झालेले आहेत हे सुद्धा बघणे आपल्याला आवश्यक आहे। तर ते आपण ह्या पाठामध्ये या भागामध्ये बघणार आहोत। तर मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं स्वागत करतो आणि चला तर बघूया औद्योगिकरण। चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। सुरुवात करूया औद्योगिकरण करत आहोत। पाठाचं नाव आहे भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया। आता बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट्स असे टाकलेले आहेत की प्रत्येक चॅप्टरचा स्वाध्याय टाकावा। आपण ही सिरीज कंप्लीट करू घेऊ, मग त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत। स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी एक एक आपण घेणार आहोत। तेव्हा बी पेशंट आणि व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, शेअर करा। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सुरुवात करत आहोत भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया। आता भारतामधील विविधता बघितली, भारतामध्ये एकता बघितली, भारतामधील बऱ्याचशा गोष्टी आपण बघत आहोत। समाज कसा कसा बदलत गेला, कशा पद्धतीने तो बदलत आहे हे आपण सगळं बघत आहोत। आता हे बघत असताना आता भारतातील समाज परिवर्तन कशा पद्धतीने होत आहे त्याची एक विशेष प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया कशी होत गेली ते आपल्याला बघायचं आहे। तर ह्या पाठामध्ये विशेष प्रकर्षाने आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत काही गोष्टी आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, पहिला आहे औद्योगिकरण। आणि औद्योगिकरण हे क्षेत्र बऱ्याचशा लोकांना माहीत आहे आणि औद्योगिकरणामुळे बदल होतो आणि बदल समाजाचा आणि संसारासाठी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत। शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण, समाज बदलाच्या प्रक्रिया आणि त्यांचा परिणाम, समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम काय काय झाला हे सगळे घटक आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। आपण ह्या संकल्पना मागच्या वर्षापासून बघितलेल्या आहेत। मागच्या वर्षी ही संकल्पना तुम्ही बघितलेली आहे, जागतिकीकरण वगैरे ही संकल्पना सुद्धा आपण बघितलेल्या आहेत आणि आपण समाज बदल ही संकल्पना मागच्या वर्षी आपण बघितली आहे। आता काय होते नेमकं, लोकसांख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत ठरतो, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम सामाजिक बदलासाठी कशा पद्धतीने कारणीभूत ठरतो हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे, म्हणजे 11व्या वर्गामध्ये बघितलेलं आहे आपण। आता भूतकाळामध्ये आणि वर्तमानात भारतात समाज बदल घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्या प्रक्रियांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे। आधुनिकीकरण जेव्हा आपण बघतो म्हणजे आताच्या सद्यस्थितीमध्ये जेव्हा वर्तमान काळामध्ये आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा ती गोष्ट भूतकाळामध्ये कशी होती किंवा त्या गोष्टीचं साधर्म्य कुठं भूतकाळामध्ये होतं, कुठंतरी ती गोष्ट एकामेकाशी अटॅच आहे का हे आपल्याला बघायचं असते आणि म्हणून त्याची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे। तर तुम्हाला याच्यासाठी एक कृती दिलेली आहे, ती तुम्ही करू शकता। कोणतीही 4 शहरे निवडून तेथील औद्योगिक वाढीच्या संदर्भात प्रकाशित झालेली माहिती मिळवा, त्यातील आकडेवारी मिळवा आणि वर्गामध्ये तुम्हाला मिळालेली माहिती आणि आकडेवारी यांचे सादरीकरण करा। तुम्ही याच्या सादरीकरण सुद्धा माझ्या मेलवर पाठवू शकता। बेस्ट वन सादरीकरण आपण प्रेझेंटेशन घेणार आहोत। आपण एक त्यावर आधारित व्हिडिओ पण तयार केलेला आहे की प्रेझेंटेशन कसं असावं, त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे। तर ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची, त्यामधून तुम्ही ते बघू शकता। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक तुम्हाला चित्र दिसतंय। या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला, ॲक्च्युअली मोठे मोठे प्लांट दिसत आहेत, मोठे मोठे चिमनीज दिसत आहेत। चिमनी म्हणजे स्पॅरो नाही, कारखान्याच्या चिमण्या, ह्या चिमनीज दिसत आहेत आणि कुठल्या ना कुठल्या प्लांटच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग निर्मिती होते। तर या औद्योगिकरणामध्ये नेमकं काय आहे, तर औद्योगिकरणाच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं आहे, पहिला भाग आपण जो सुरू करत आहोत तो आहे औद्योगिकरण। तर या औद्योगिकरणामध्ये जेव्हा आपण एखाद्या औद्योगिकरणाचा उल्लेख बदलाची एक प्रक्रिया म्हणून करतो, बदल म्हणून औद्योगिकरण, तेव्हा 17व्या आणि 18व्या शतकात युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आठवते। म्हणजे युरोपामध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली म्हणजे जास्तीत जास्त उद्योग निर्माण झाले आणि ती औद्योगिक क्रांती आपल्याला आठवते। मग त्या क्रांतीमध्ये काय होतं, तर औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्राच्या द्वारे, आधी कसं असायचं, मॅक्सिमम जास्तीत जास्त कामं हे हाताच्या माध्यमातून केलं जायचं। मग औद्योगिकरणामध्ये यंत्राची जोड मिळाली आणि
यंत्राची जोड मिळाली आणि त्यामुळे काय झालं, उत्पादन प्रक्रियेमध्ये वाढ झाली, जास्तीत जास्त उत्पादन वाढायला लागला आणि मग एका बाजूस संघ पद्धतीचा ऱ्हास झाला. यंत्र जास्तीत जास्त यायला लागले. तुम्ही असं बघितलं असेल बरेचशा ठिकाणी, एखादी JCB जेव्हा काम करते तर 100 मजूर जिथं काम करणार असतील त्या ठिकाणी एक JCB काम करते. यामुळे कसं होतं, यांत्रिकीकरणामुळे उद्योग वाढायला लागले, कामं वाढायला लागले, झपाट्यानं व्हायला लागले. पण याचा एक लॉस असा झाला की मजूर वर्गाच्या हातातील काम मात्र कमी झालं. दुसऱ्या बाजूस कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली. दुसऱ्या बाजूला काय झालं, एका बाजूला संघ पद्धतीचा ऱ्हास झाला, एकत्रीकरणाचा ऱ्हास झाला आणि दुसऱ्या बाजूला कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्यांचा मात्र विस्तार झाला, ते वाढायला लागली. आणि मग या प्रक्रियेची, ही जी प्रक्रिया झाली, संघ पद्धतीचा ऱ्हास होणे, औद्योगिकरणाच्या वाढ होणे आणि कारखान्यांच्या संख्येमध्ये वाढ होणे, आणि याचा असा परिणाम काय झाला तर याची साखळी युरोपपासून सुरू झाला. युरोपपासून सुरू होऊन जगातील प्रत्येक प्रदेशामध्ये ही गोष्ट पोहोचली. आणि मग हे औद्योगिकरण म्हणजे नेमकं काय मग माहीत पाहिजे. एवढ्या साऱ्या गोष्टी यामुळे झालं तर याची व्याख्या आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग ती व्याख्या बी. कुप्पुस्वामी यांच्या मते काय आहे ते आपण बघू. तर औद्योगिकरण म्हणजे कोणाच्या मते आपण बघतोय, बी. कुप्पुस्वामी. हे काय म्हणतात बी. कुप्पुस्वामी, औद्योगिकरण म्हणजे, महत्त्वाचे शब्द लक्षात घ्या म्हणजे ती व्याख्या तुमच्या पटकन लक्षात राहते. औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन. एक मुद्दा, पहिला मुद्दा कोणता, मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन. तसेच दुसरी बाब आपण घेऊ आपल्या माहितीसाठी, उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी. दुसरी बाब कोणती, उत्पादित ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत, म्हणजे औद्योगिकरणामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन करणे, मग उत्पादित झालेल्या वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी, संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी, संपर्क करावा लागेल, ती साहित्य विकायचं आहे आपल्याला तर, आणि वीज व वाफ, त्याच्यासाठी वीज आणि वाफेचा वापर करावा लागेल, यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे. म्हणजे औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन, तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज व वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे म्हणजे औद्योगिकरण, असं बी. कुप्पुस्वामी असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे फेअरचाइल्ड यांच्या मते. यांच्या मते औद्योगिकरण म्हणजे काय ते बघू. तर हे फेअरचाइल्ड काय म्हणतात, औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे, म्हणजे औद्योगिकरण काय प्रक्रिया आहे, अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, म्हणजे विज्ञानाची कास धरली जाते, तंत्रज्ञानाची प्रगती होते, त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर, मग यंत्राच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, वस्तूंचे जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होते. यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा समावेश आहे, त्याला औद्योगिकरण म्हणतात. म्हणजे महत्त्वाच्या बाबी, एक प्रक्रिया आहे, उपयोजित विज्ञानाचा, तंत्रज्ञानाची प्रगती, यांत्रिक शक्तीच्या बळावर जास्तीत जास्त वस्तूंचे होणारे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा, या गोष्टींचा ज्या ठिकाणी समावेश असतो त्याला औद्योगिकरण म्हणता येते, असं फेअरचाइल्ड यांनी म्हटलेलं आहे. आता औद्योगिकरण म्हणजे नेमकं काय आहे, तर औद्योगिकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे. औद्योगिकरण दोन गोष्टींमधील बदलाची प्रक्रिया, तर त्या दोन गोष्टी आहे, एक आहे समाज ज्यामध्ये आपण राहतो आणि अर्थव्यवस्था, दुसरी बाब आहे अर्थव्यवस्था. ही एकामेकावर अवलंबून आहेत, ह्या दोन्ही गोष्टी एकामेकावर अवलंबून आहेत. अर्थव्यवस्था मजबूत असेल तर समाज हा मजबूत होत जातो. मग ज्याद्वारे औद्योगिकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते. कशामुळे होते, एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील ही बदलाची प्रक्रिया आहे. आणि या औद्योगिकरणामुळे औद्योगिकीकरणापूर्वीच्या, म्हणजे औद्योगिकरण जेव्हापासून झालं त्याच्या आधीपासूनच्या जे मानवी समाज होतं त्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते. रूपांतर होते पण ते कुठल्या समाजामध्ये, औद्योगिक समाजामध्ये होते, त्याला औद्योगिकरण असं म्हणता येईल. मग या औद्योगिकरणाची विशिष्टता काय आहे, विशेष बाबी काय आहे त्या औद्योगिकरणाच्या, तर या औद्योगिकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे औद्योगिक वाढ, म्हणजे उद्योगामध्ये झालेली वाढ
हे पहिलं वैशिष्ट्य आहे. औद्योगिकरणाचे हे फार महत्त्वाचे असं वैशिष्ट्य आहे. औद्योगिकरणामध्ये काय येते? कारखाने आणि उद्योग दोन गोष्टीमध्ये, कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते, उद्योगामध्ये आणि कारखान्यामध्ये. मग उद्योगामध्ये वाढ कशी होते? तर कारखाने वाढले म्हणजे उत्पादन जास्त प्रमाणामध्ये आणि उद्योग जास्तीत जास्त प्रमाणे वाढत जातात. आता 11वी मध्ये जो एक मुद्दा घेतला होता त्यामध्ये इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा सरंजामशाही आणि संघ पद्धती यावर झालेला परिणाम. आता सरंजामशाहीची व्याख्या आणि संघ पद्धतीची व्याख्या तुम्ही कमेंटमध्ये लिहा. या गोष्टीबद्दल आपण माहिती घेतली आहे. एकदा 11वीचे पुस्तक चाळा आणि त्यामधून बघून अभ्यास करून या दोन्ही व्याख्या तुम्ही लिहा. नाहीच कळलं तर आपण नेक्स्ट लेसनमध्ये घेऊ, म्हणजे पुढच्या भागामध्ये घेऊ. आता काय होते इथं, हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणारी घरगुती उत्पादन पद्धती बदलून, आधी काय होतं, जास्तीत जास्त उद्योग हे हस्तकौशल्यावर आधारित होते आणि घरगुती उत्पादन जास्त प्रमाणामध्ये व्हायचे. ही गोष्ट आता मात्र बदलली आणि घरगुती उत्पादन बदलून यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येणे ही औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे हस्तकौशल्यावर आधारित व्यवसाय आहेत ते यंत्राच्या मार्फत व्हायला पाहिजे, हे औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. हे पहिलं तिचं वैशिष्ट्य आहे. दुसरं तिचं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यांत्रिकीकरण. आता यांत्रिकीकरण म्हणजे यंत्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम होणे. उद्योगामध्ये झालेल्या वाढीमुळे उद्योग वाढायला लागले जास्त प्रमाणामध्ये, कामाच्या ठिकाणी यंत्राचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला. म्हणजे ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी यंत्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त उद्योग व्हायला लागले आणि मग यांत्रिकीकरण झाले. उदाहरण घ्यायचं झालं तर आधी कापड जो तयार केला जायचा तो हातमागावर हाताच्या माध्यमातून तयार केला जायचा. आता त्यानंतर मग इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा इथं मग मोठ्या मोठ्या मिल्स त्यांनी तयार केल्या आणि मग कपड्याच्या मिल तयार झाल्या. आणि ह्या कपड्याच्या मिल तयार झाल्यानंतर आता आपण पाहतो सद्यस्थितीमध्ये त्याच्यामध्ये फार व्हेरिएशन्स यायला लागले. म्हणजे हस्तकौशल्याचं काम यंत्रानं घेतलं, त्यामुळे या उद्योगामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढ व्हायला लागली. आता यांत्रिकीकरणामध्ये तंत्रज्ञानातील अचूकता, यामध्ये काय असते, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानातील एक अचूकता आणि उत्पादनातील काटेकोरपणा अभिप्रेत असतो. म्हणजे परफेक्शन आवश्यक असते. आता आपण एखाद्या साडीच्या दुकानामध्ये गेलो तर आपल्याला बरेचसे असे व्हेरायटीज मिळतात साडीच्या, हे सगळी यंत्रानं तयार केलेले असतात आणि फास्ट तयार होतात. एकदा त्याला कमांड दिली की ती मशीन बरोबर त्या पद्धतीनं त्या गोष्टी तयार करते. यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्र आहे फास्ट बनवते. म्हणजे जिथं 10 दिवस लागत असतील तर ते 10 दिवसाचं काम हा 1 तासामध्येच करून टाकतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्रांनी बनवलेल्या वस्तू ह्या हस्तकलेच्या वस्तूपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतात. वेळ कमी लागला आणि एका वेळेत जास्तीत जास्त वस्तू तयार होत आहेत आणि त्यामुळे काय होते, याचा जो दर असतो, किंमत असते, किंमत ह्या स्वस्त मिळायला लागतात आणि दिसायला सुंदर दिसतात. मग काय होते, मग कामगारांची जागा या यंत्रांनी घेतली. मग जो हस्तकौशल्यावर आधारित जो कामगार होता, जो हातानं बनवायचे ह्या गोष्टी, घोंगडीच बघा ना, घोंगडीसुद्धा आता विलोप झाली आहे, बनवणारे सुद्धा कमी झालेले आहेत कारण त्याचा वापर होत नाही. आणि मग त्यामुळे यंत्रामुळे कामगार हे निकामी व्हायला लागले, बेकाम म्हणजे बेरोजगार व्हायला लागले. याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे कामगारामध्ये उत्पादनापासून परात्मतेची भावना वाढीस लागली आणि मग हे समजायला लागले की आता आपल्याला काही होणार नाही आणि मग त्यांच्या उत्पादनापासून ते दूर व्हायला लागले. तर हे एक वैशिष्ट्य आहे आपला औद्योगिकरणाचं. नंतरचं वैशिष्ट्य आहे भांडवल केंद्री उत्पादन. भांडवल केंद्री उत्पादन, भांडवल म्हणजे पैसा. आपण एखादी ज्या गोष्टी सुरू करण्यासाठी जे साहित्य लागते ते आहे भांडवल.
ते भांडवल म्हणजे आपण विशेषत्वाने तिथं पैसा घेतो, भांडवल केंद्रीय उत्पादन. आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याचे दिसते. आताचे उद्योग जर पाहिले तर यंत्राचा जास्त वापर आणि स्वयंचलन म्हणजे रोबोटिक सिस्टमच्या द्वारे होते. म्हणजे एखादी कार तयार करायची असेल तर रोबोटच ती तयार करून घेतो. माणसाचं काम फक्त रोबोटला कमांड देण्याचं असते आणि तिथं जे जास्त लोकांमध्ये काम होणार होतं ते बिलकुल विशिष्ट काही लोकांमध्ये ते काम होऊन जाते आणि त्यामुळे काय होते, कामगारांची संख्या मात्र कमी होते, त्यांना काम कमी मिळते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील प्रगतीमुळे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली. औद्योगिक प्रक्रियामध्ये बहुतांशी स्वयंचलनाचा वापर केला जातो, म्हणजे रोबोटचा वापर केला जातो. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पण हे स्वयंचलनाचे जे साहित्य म्हणजे रोबोटचे जे रोबोट ज्या ठिकाणी वापरले जातात, फिट केले जातात, ती मशीन जसे जसे मोठे मोठे प्लांट आहेत, मोठे मोठे मशीन्स तयार केले जातात, त्याला मात्र भांडवलही मोठा लागतो. ज्यांच्याकडे जास्तीत जास्त भांडवल आहे ते मोठमोठे उद्योग तयार करतात आणि स्थापन करत असतात. हे एक त्याचं वैशिष्ट्य झालं. 4 नंबरचं वैशिष्ट्य आहे श्रमकेंद्री उत्पादन. श्रमकेंद्री. पूर्वीच्या उद्योगामध्ये काय होतं, उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असे. हे 11व्यामध्ये आपण बघितलं आहे, वर्ग 11व्यामध्ये. कुशल आणि अकुशल. कुशल म्हणजे स्किल वर्कर्स आणि अकुशल म्हणजे जे डेव्हलप होत आहेत ते अकुशल. कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे आवश्यक असते. मग यांना स्किल त्यांच्यामध्ये निर्माण करायचं आहे, कुशल एक्सपर्ट बनवायचे आहे त्यांना, तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिले जाते, ट्रेनिंग दिली जाते. आणि काही काळाने तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. मग या गोष्टीसाठी काय झालं, ट्रेनिंग आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी व्यवसाय तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या म्हणजे ITI वगैरे जे आपण म्हणतो ह्या संस्था निर्माण झाल्या. उदाहरणार्थ व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. अभियांत्रिकी इंजिनिअरिंगच्या संस्था निर्माण झाल्या. विज्ञान सायन्सच्या संस्था निर्माण झाल्या. संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण देणारे महाविद्यालय आणि विद्यापीठे सुरू झाली. म्हणजे डिप्लोमापासून तर PG पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असे वेगवेगळे अभ्यासक्रम मात्र सुरू झाले. आणि हे कशामुळे, श्रमकेंद्री पद्धतीमुळे ह्या गोष्टी सुरू झाले. तर हे सुद्धा औद्योगिकरणाचे एक वैशिष्ट्य आहे. श्रमविभाजन. आता श्रमविभाजन म्हणजे कामामध्ये भिन्नता, बायफर्गेशन. औद्योगिकरणामध्ये उत्पादन प्रक्रियामध्ये झालेल्या बदलामुळे, जे उत्पादनामध्ये बदल झाले त्यामुळे काय झालं, कामगाराने प्राप्त केलेल्या कौशल्याचा प्रकार, काय प्राप्त केलं आहे कौशल्य, त्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा स्तर, त्यानं कशा पद्धतीचे प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याच्याजवळ कोणतं स्किल आहे, म्हणजे तो सुंदर एखादी मशीन चालवत असेल, चांगली ऑपरेट करत असेल, एखादा रोबोट आहे त्याच्या आणि किंवा कॉम्प्युटर तो चांगल्या पद्धतीने ऑपरेट करत असेल आणि त्याच्यावर त्याचं कमांड असेल, तर त्याला कौशल्य प्राप्त झालेलं आहे. मग त्यानं कुठल्या प्रकारचे प्रशिक्षण घेतलेलं आहे, डिप्लोमा घेतला आहे, डिग्री घेतलेला आहे की त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, त्याच्यामध्ये त्यावर त्याचं म्हणजे स्किल कसं आहे हे समजते. कौशल्याचे विशेषीकरण आणि नेमकं स्पेसिफिकेशन कशामध्ये आहे आणि कौशल्य पातळी. कौशल्याचे विशेषीकरण म्हणजे त्याला एखादे काम करता येते पण ते किती चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणजे एखादा ड्रायव्हर फॉर एक्झाम्पल घ्या, कार चालवत आहे पण तो कार चालवत असताना स्पीडने जरी चालवत असेल तरी आतमध्ये बसलेल्या लोकांना कुठलाच त्रास होत नाही. म्हणजे त्यानं ड्रायव्हिंगच्या कौशल्यावर एवढं चांगलं त्याच्यामध्ये ते प्राप्त झालेलं आहे की तो त्याच्यासारखी गाडी दुसरं कोणी चालवू शकत नाही. ते याला म्हणतात कौशल्य. मग कौशल्य पातळी कुठल्या लेवलची पातळी आहे, म्हणजे त्याला हळूहळू चालवता येईल, तर झटके मारत गाडी चालवतो का कशी, पण तो एकदम स्मूथ आणि स्टँडर्ड अशी गाडी जर चालवत असेल तर त्यांना कौशल्य पातळी वरच्या लेवलची प्राप्त करून घेतलेली आहे सरावानं. याचा विचार करून श्रमविभाजनामध्ये काय होते, या सगळ्या गोष्टीचा विचार करून कामाचे वाटप केले जाते. प्रत्येकाला काय काय येते, म्हणजे आपण पाहताना म्हणू की एखादं काम करण्यासाठी एखाद्याला 2 लाख रुपये मिळत आहेत, पण त्या
त्याच्या असिस्टंट जो असतो त्याला 1,00,000 रुपये मिळतात आणि त्याच्याजवळ जे लेबर असतात त्याला 50,000 मिळतात किंवा 40,000 मिळतात किंवा 20,000 मिळतात. तर त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना ते काम प्राप्त होते आणि त्यानुसार त्याचा मोबदला त्यांना दिला जातो. आणि याचा परिणाम काय होते, भिन्न भिन्न कौशल्यासाठी, वेगवेगळ्या स्किलसाठी, कौशल्यासाठी भिन्न भिन्न वेतन श्रेणी निर्माण होण्यात झाला. याचा परिणाम म्हणजे वेगवेगळ्या वेतन श्रेणी यामुळे निर्माण झाल्या. कशानुसार? कौशल्यानुसार. त्यातून आर्थिक स्तरावर आधारलेले भिन्न वर्ग. आर्थिक स्तरावर आता कोणकोणते निर्माण झाले यामधून आर्थिक स्तरावर आधारलेले भिन्न वर्ग, कामगार संघटना, त्याच्यानंतर आणि कामगार चळवळी, ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या यामुळे. आता ह्या गोष्टी जेव्हा अस्तित्वात आल्या आणि त्यामुळे या वैशिष्ट्यामुळे, या सगळ्या वैशिष्ट्यामुळे औद्योगिकरण हे झपाट्यानं कसं वाढत आहे हे आपल्या लक्षात येते. त्यात इथं एक कृती दिलेली आहे. एखाद्या गावातील किंवा शहरातील अनुभव आणि निरीक्षणे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भौतिक वातावरण, आर्थिक जीवन, प्रथा, खानपानाचे प्रकार, धार्मिक श्रद्धा इत्यादी, ह्या सगळ्या गोष्टी. धार्मिक श्रद्धा वर्गापुढे सादर करण्यासाठी तुमच्या वर्गातील 4 स्वयंसेवक निवडायचे आहेत आणि सादरीकरणासाठी प्रत्येकाला 5 ते 7 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. सादरीकरणासाठी ते संगणकाचा वापर करू शकतील, टेक्नॉलॉजीचा वापर, कम्प्युटरचा वापर करू शकतील. त्यानंतर वर्गामध्ये केल्या गेलेल्या सादरीकरणाच्या आधारे चर्चा करता येईल. तर ही एक निरीक्षणाच्या बाबतीमध्ये PPT तयार करायची आणि ते वर्गामध्ये प्रेझेंट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण औद्योगिकरण बघितलेलं आहे. तर आपण इथं आता थांबतो आहे. तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण लगेच भेटत आहोत पुढील भाग.